नमस्कार मित्रांनो, त्रिशूल RDSच्या या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. बांगलादेश आणि बांगलादेशी घुसखोर यांच्या संदर्भातली बातमी मी तुमच्या समोर घेऊन येतोय. आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची बातमी आहे. बिलकुल मिस करू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, याच्याशी निगडीत 2-3 छोट्या छोट्या बातम्या आहेत. ते म्हणजे नारायणगाव मध्ये नाशिकातले 3 जण बांगलादेशी बनले नारायणगावकर. म्हणजे काय बातमी आहे बघा, की नाशिक जिल्ह्यातल्या आडगाव इथे वास्तव्यास असलेल्या 8 बांगलादेशी नागरिकांना नाशिक येथील गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने ताब्यात घेतलेलं आहे. 8 बांगलादेशी इल्लीगल मायग्रंट्स हे नाशिक जिल्ह्यातल्या आडगाव इथं वास्तव्याला होते. त्यांना पोलीस पथकाने ताब्यात घेतलं. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यातल्या 3घांच्याकडे नारायणगाव तालुका जुन्नर इथली आधार कार्ड तसंच मतदार यादीमध्ये सुद्धा नाव असल्याचं निष्पन्न झालेलं आहे. नाशिक पोलिसांनी नारायणगाव इथे तपास केला असता 3 पैकी 1 बांगलादेशी नागरिकाचं नाव नारायणगाव येथल्या मतदार यादीमध्ये आढळून आलेलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडालेली आहे की मतदार यादीमध्ये हे नाव कसं काय समाविष्ट झालं एका इल्लीगल बांगलादेशीचं. 8 पैकी अलीम सुहान खान मंडल वय 32, अल अमीन अमीनुर शेख वय 21 व मोहसिन मौफिजुल मुल्ला वय 22 यांच्याकडे जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील रहिवासी दाखला, आधार कार्ड या गोष्टी मिळून आलेल्या आहेत. त्यातील एका बांगलादेशीने मतदान कार्ड काढून मतदार यादीत आपलं नाव घातलं असल्याचं निष्पन्न झालेलं आहे. किती उद्योगी माणसं आहेत बघा ही. किती उद्योगी माणसं आहेत. आणि ही कागदपत्र त्यांना मिळतात कशी? मग ती डुप्लिकेट आहेत का ओरिजिनल आहेत? जे काही आहे, समजा जर ओरिजिनल मिळालेलं असेल तर धन्य म्हणायला पाहिजे आपल्याला. आपल्या एजन्सीची, आपल्या ज्या काही सरकारी यंत्रणा आहेत त्या महान आहेत असं मान्य करायला पाहिजे. आधार कार्डासाठी जो दाखला देण्यात आला तो नारायणगाव ग्रामपंचायतीमधून देण्यात आलेला होता. मात्र तो दाखला कुणी दिला, की तो बनावट होता, याचा तपास आता नाशिक पोलीस करत आहेत. हा दाखला त्यांना मिळाला कसा? असा दाखला न मिळता आधार कार्ड काढताच येऊ शकत नाही. किती किती बारकाव्याने गोष्टी करायच्या असतात मित्रांनो, लक्षात घ्या. फक्त आणि फक्त पोलिसांना, फक्त आणि फक्त सुरक्षा यंत्रणांना आणि फक्त सरकारी शासन यंत्रणेला आपल्या देशाचं संरक्षण नाही जमणार आहे. ही जी काही घाण आपल्या देशातले लोक करतात ना, बाहेरून येणाऱ्या घुसखोरांना हे असले डुप्लिकेट का विना पण कागदपत्र दिली जातात आणि त्या डुप्लिकेटच्या आधाराने आणखीन कुठली तरी ओरिजिनल कागदपत्र बनवली जातात. या सगळ्याला खतपाणी घालण्याचं काम हे कुठून होत असतं? हे आपल्या जनतेतूनच होत असतं. तिथंच जर का बूच लावलं तर कितीतरी उपकार होतील या देशाच्या सुरक्षेच्या संदर्भातनं. असो, याच्याशीच निगडीत आणखीन एक बातमी सांगतो मित्रांनो. उल्हासनगर इथली बातमी आहे, मुंबईची आहे. आशळेगाव कृष्णानगर चाळीतील बांगलादेशी नागरिकाला गुरुवारी शहर गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. उल्हासनगर कॅम्प नंबर 4 आशळेगाव येथील एका चाळीत 28 वर्षीय बांगलादेशी नागरिक राहत असल्याची माहिती शहर गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख अशोक कोळी यांना मिळाली होती. आशळेगाव कृष्णनगर येथून शहाजान दुलार मुल्ला याला गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली. गेल्या 2 वर्षापासून आशळे गावात तो वेठबिगारीचं काम करत असल्याचं उघड झालेलं आहे. गेल्या 2 वर्षापासून मित्रांनो, साधी गोष्ट नाहीये. ही माणसं 2-2 वर्ष राहतातच कशी आपल्याकडे? म्हणजे किती मोठं हे रॅकेट आहे हे लक्षात येईल तुम्हाला. आणखीन एक सांगतो, गेल्या 24 तासात 20 बांगलादेशींना अटक झालेली आहे. आता कदाचित या संख्येत वाढही झालेली असेल, कारण आता ही बातमी येऊन सुद्धा 48 तास उलटून गेलेत. तर बघा मित्रांनो, की बांगलादेशींविरुद्धच्या कारवाईला आता वेग आलेला आहे. मुंबई पोलिसांनी बांगलादेशींची धरपकड सुरू केलेली आहे. त्यातच परिमंडळ 1 मधील 14 पथकांनी 24 तासात 20 बांगलादेशींवर कारवाई केली आहे. आणखी काही बांगलादेशी रडारवर आहेत. डोंगरी पोलिसांनी 20 जानेवारी रोजी 2 बांगलादेशी घुसखोरांवर गुन्हा नोंदवला. सहाय्यक पोलीस निरीक्षक परिमल पाटील आणि अंमलदार वाघ मुलानी शिंदे पाटील या पथकाने केलेल्या तपासात मुंबई शहर आणि लगतच्या परिसरात घुसखोर बांगलादेशी नागरिकांची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस उपायुक्त डॉक्टर प्रवीण मुंडे यांच्या आदेशावरून तत्काळ विविध पोलीस ठाण्यातील 14 जणांचे पथक तयार करून बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार मोठ्या प्रमाणात धाडसत्र सुरू झालेलं आहे.
मित्रांनो, आता ह्याच्याशी निगडीत बांगलादेशशी संबंधितच एक बातमी सांगायची जी अतिशय गंभीर आहे की ही कोलकाताहून आलेली बातमी आहे. हॅम रेडिओ ऑपरेटरला गेल्या 2 महिन्यात दक्षिण बंगालमधील भारत बांगलादेश सीमेवर बंगाली, उर्दू आणि अरबी भाषातील संशयास्पद सिग्नल आढळले असून यामुळे संभाव्य दहशतवादी कारवायांची चिंता वाढली आहे. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. काय बातमी बघा ही नेमकी. बांगलादेशात सुरू असलेली अशांतता आणि वाढत्या भारत विरोधी वक्तव्यांदरम्यान हे सिग्नल समोर आलेले आहेत. गेल्या डिसेंबरमध्ये प्रथमच उत्तर 24 परगणामधील बशीरहाट आणि बोनगाव तसेच दक्षिण 24 परगणामधील सुंदरबन मध्ये बंगाली, अरबी आणि उर्दू भाषातील हा संवाद आढळून आला. पश्चिम बंगाल रेडिओ क्लबचे सचिव अंबरीश नाथ बिस्वास यांनी सांगितलं की हे संशयास्पद रेडिओ सिग्नल मध्यरात्रीनंतर 1 ते 3 वाजेदरम्यान पकडले गेले. जानेवारीच्या मध्यभागी गंगासागर मेळ्यादरम्यानही अनेक संशयास्पद सिग्नल मिळालेले होते. आता संबंध तणावपूर्ण बनलेले भारत आणि बांगलादेशचे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये शेख हसीना यांची सत्तेवरून हकालपट्टी झाल्यानंतर ढाकामध्ये वाढलेल्या तणावादरम्यान सीमा सुरक्षेचा मुद्दा ठळकपणे समोर आलेला आहे. 5 ऑगस्ट रोजी हसीना यांच्या भारत दौऱ्यापासून दोन्ही शेजारी देशांमधील संबंध तणावपूर्णच आहेत. हिंदू संत चिन्मय कृष्णदास यांच्या अटकेमुळे परिस्थिती आणखीन गंभीर बनत गेली. बांगलादेशमध्ये अल्पसंख्याकांवर, विशेषतः हिंदूंवर सातत्याने होत असलेल्या हल्ल्यांबाबत भारताने चिंता व्यक्त केलेली आहे. 4096 किलोमीटर लांबीची सीमा भारत आणि बांगलादेश दरम्यान आहे. त्यापैकी 2217 किलोमीटर पश्चिम बंगालशी जोडून असून त्याचा बराचसा भाग खुला आहे. पोरस बॉर्डर्स असं म्हटलं जातं. मित्रांनो, या दोन्ही बातम्या एकमेकाशी कनेक्टेड आहेत. त्यामुळे आपण सावध व्हायला पाहिजे. मराठी माणसं म्हणून, महाराष्ट्र म्हणून, छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून आपण ज्या कुठल्या गल्लीत, वस्तीत, चाळीत, अपार्टमेंट, सोसायटीमध्ये राहतो त्या आपल्या वसाहतीमध्ये आपली नजर घारीसारखी असली पाहिजे. आपल्या अवतीभोवती काय घडतंय, कुठली माणसं येत आहेत, कुठली माणसं जात आहेत, ह्याकडे आपण डोळ्यात तेल घालून लक्ष दिलं पाहिजे. लोकांना, येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना हटकून विचारलं पाहिजे, कोण तुम्ही, कुठले तुम्ही, त्यांना बोलतं केलं पाहिजे. त्यामुळे निदान जर कोणी असे क्रिमिनल्स, बांगलादेशी घुसखोर समजा जर त्यामध्ये असतील तर त्यांच्या मनात एक प्रकारची जरब निर्माण होईल. त्यांना भीती वाटेल. 10 वेळेला ते विचार करतील. त्यांना लक्षात येईल की अरेच्या या वस्तीमध्ये येताना आपल्याला 4 प्रश्न विचारले जात आहेत, सावध राहायला पाहिजे, याची जाणीव त्यांना होईल. आणि आपण जर त्यांना रोखलं नाही, अडवलं नाही तर त्यांना आओ जाओ घर तुम्हारा होईल. मित्रांनो, रात्र वैऱ्याची आहे. आपल्याला सावध राहायला पाहिजे, लक्ष ठेवायला पाहिजे. नाहीतर जी बांगलादेशमध्ये तिथल्या हिंदूंची जी अवस्था झाली ती आपली इथं भारतात व्हायला जराही वेळ लागणार नाही. त्यामुळे मित्रांनो, जरा सावध होऊया आणि सजग होऊया, ऍक्टिव्ह होऊया आणि आपल्या भारत मातेच्या संरक्षणाच्या साठी एक नागरिक म्हणून या छोट्या छोट्या गोष्टी आपण निश्चितपणे करूया. मित्रांनो, मला रजा द्या. लवकरच दुसऱ्या एखाद्या महत्वाच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर येईन. तोपर्यंत पाहत रहा, व्हिडिओ लाईक करत रहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत रहा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. वंदे मातरम.